नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरीजमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। तन्वीला महिपत, साक्षी आणि नागराज चांगला दम भरतात। मधुबाला हे सगळे आपण पुरावे दाखवू असे ते तिला दम देतात। साक्षी तर तन्वीला फरफडून बाहेर ओढते आणि घराच्या बाहेर ढकलून दार लावते। दिवशी सायली सकाळी लवकर उठते आणि पूजापाठ करते। तुळशीपाशी येऊन श्लोक बोलते। अजून उठतो। सुभेदार देखील बाहेरून बघत असतात। आजी चिडते, ही इथं काय करते असं विचारते। तर बरापासून ते इथंच आहे, बाहेर तंबू ठोकून बसले आहेत, पण आम्ही तुम्हाला त्रास होणे म्हणून सांगितलं नाही। अस्मिता बोलते, मी आदर्श सून आहे असं तिला दाखवायचं असेल। त्यांची चिडचिड खूप होत असते। अर्जुन फ्रेश होतो आणि सुभेदारांची सुरुवात रोज अशीच झाली पाहिजे असं बोलतो। देखील सायली देखत पूजा करू लागतो। नागराज सर्व पुरावे घेऊन रविराजकडे येतो आणि या मुलीने तुम्हाला फसवलं आहे, ही तन्वी नाही। रविराज कानामागे तन्वीच्या मारतो। लग्न त्याच्या प्रॉपर्टीसाठी करायला होतीच ना, तन्वी कोण असं प्रतिमा विचारते। त्याच वेळेस सांगणार, त्याच वेळेस तन्वीला जाग येते। प्रियाला पडलेलं स्वप्न असतं। काय सांगू नका असं कुणाला बोलत असते तू, असं प्रतिमा विचारते। प्रिया खोटीच बोलते की माझं आणि अर्जुनचं लग्न होतंय, हे कुणाला सांगू नका असं मी बोलत होते। टोमणा मारतो की तुला नक्की असं स्वप्न पडलं होतं का। कुसुम, सायली, अर्जुन आणि चैतन्य कायदेशीरित्या लग्नाची नोंद करतात। पूर्णाजी मात्र तन्वीच्या आठवणीमध्ये असते। तिला कॉल देखील लावते, पण रविराज वेगळ्याच मूडमध्ये असतो। पूर्णाजीचं नाव घ्यायचं नाही, सुभेदारांशी संपर्क ठेवायचा नाही असं तो स्पष्टपणे सांगतो। जोशी आणि महिपतची मीटिंग चालू असते। दोघे एका कॅफेमध्ये येतात। त्याच कॅफेमध्ये अर्जुन आणि सायली देखील येतात। अर्जुनला महिपतचा आवाज ऐकू येतो। जोशी वकिलांना बोलतो की खूप ताण दिला आहेस तुम्हाला, आता ही तारीख शेवटची तारीख असली पाहिजे। मला मात्र संशय येतो। महिपतचा आवाज येतोय, त्याच्याबरोबर कोण बोलतोय, त्याला इच्छा होते की बघावं। तो कानावर घेऊन त्या ठिकाणी जातो, पण त्याच वेळेस अचानकपणे वेटरचं रूप जोशी वकील घेतात आणि पाठमोर थांबून तो तिथून सुटतो। येऊन भेटतो। तो सर्व अर्जुनच्या वतीने माफी मागतो, पण बळच चिकटलेला गोळ्याचा डेपेला असा तो तन्वीला वाटतो आणि ती तिथून निसटते। जोशी वकिलाला चांगलाच घाम फुटलेला असतो। महिपत त्याला म्हणतो, तुला जर अर्जुनने माझ्याबरोबर बघितलं असतं ना, तर नक्कीच तुला तुझं कोर्टाची काम सोडून तुला खरंच वेटर व्हावं लागलं असतं। चल निघ इथून। डायरेक्ट सायली आणि अर्जुनला येऊन भेटतो। तुमच्या लग्नाची बातमी मिळाली, तुमचं हॉटेलचं बिल मी देतो असं बोलावलं। त्यावेळेस काहीच गरज नाही असं अर्जुन बोलतो। त्यानंतर तो तिथून निघून जातो। असेच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन